त्या 7 ते 8 वर्षामध्ये सत्ता होती काँग्रेस आणि त्यावेळेला राज ठाकरे मराठीचा मुद्दा घेऊन बाहेर पडले. उद्धव ठाकरे जोपर्यंत काँग्रेस सोबत जात नव्हते ना काँग्रेसच्या काळामध्ये त्यांना तोडलं, उलट काँग्रेसच्या काळामध्ये त्यांना बसवण्यात. हेच देवेंद्र फडणवीस सांगतायत की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमचं ध्येय आहे की 35 लाख झोपडपट्ट्यांना आम्ही घरं मिळवू. मतदान फिरणार एवढं लक्षात ठेवायच्या मागे फार मोठी राजकीय खेळी. त्यामध्ये राज ठाकरेंनी सांगितलं की इथला मराठी बोलणारा गुजराती आमचा फार मोठं षडयंत्र असू शकतो. जेव्हा राज ठाकरे बोलत होते तेव्हा त्यांना तुम्ही चुकीचं का समजत होता? नवीन महाबळेश्वरच्या एकनाथ शिंदेंनी प्रोजेक्ट काढलाय नवीन महाबळेश्वरचा, तिथे एजंट घुसून जमिनी नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं जे काही संप घेणार आहेत ते कोण? हे भय्य लोक, म्हणजे हे परप्रांतीय लोक जे इथे मुंबई शहरामध्ये रिक्षा टॅक्सी चालवतात, त्यांचा संप होणार आहे. त्याच्या मागचं कारण काय आहे? व्हिडिओ जरा नीट पहा, शेवटपर्यंत पहा. फार अत्यंत महत्वाची गोष्ट या सगळ्या राजकारणावरती मी तुम्हाला सांगणार आहे. नक्की काय चाललंय या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला समजून घ्यावं लागेल. हे नक्की अचानकपणे इलेक्शन नाही, काय नाही, हे कुठनं या सगळ्या गोष्टी उठल्या? आणि एक सत्तेमध्ये बसणारा पक्ष एकनाथ शिंदेचा, जो आतापर्यंत परप्रांतीयांवरती थेट काही बोलायला धजत होता, तो पक्ष अचानकपणे अशी भूमिका घेतो. त्या सगळ्या गोष्टी जरा नीट समजून घ्या नक्की काय आहेत त्या. कारण आहे मराठी सक्ती, म्हणजे मराठी बोलता आली पाहिजे. फक्त काय कारण आहे? असं कारण नाहीये की मराठी जर बोलता आली नाही तर यांच्या रिक्षा, यांचे परवाने रद्द करा आणि यांना तिथून हाकलून लावा. असली कोणतीही मंत्रिमंडळाने काय सूचना जारी केली नाही किंवा काही नाहीये. फक्त त्यांचं म्हणणं एवढं आहे की मराठी सक्तीची राहील. जो कोण रिक्षा चालवत असेल, टॅक्सी चालवत असेल, त्याला मराठी सक्ती राहील. पॉईंट टू पॉईंट येऊया, अत्यंत विश्लेषणात्मक या सगळ्या गोष्टी बोलूया, व्यवस्थित बोलूया. काही गोष्टी माझ्याकडून चुकतील, काही राहतील, तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. मराठी रिक्षा टॅक्सी चालवणाऱ्यांचा टक्का किती आहे हा जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला त्याचं उत्तर सापडते की 30-35-40% मराठी माणूस या सगळ्या कामामध्ये आहे. मी मुंबई मधलं म्हणतोय, मुंबई उपनगरांमध्ये थोडंसं जास्त टक्का असेल, पण तोही आता कमीच होत चाललाय. टॅक्सी संघटनांमध्ये तर टॅक्सीमध्ये तर मोजून 5 ते 10% मराठी लोक टॅक्स्यांमध्ये असतील, नाहीतर टॅक्सी चालवणारी सगळी लोक हे परप्रांतीय आहेत. आता येऊया थोडंसं मागे येऊया, म्हणजे 2006, 7, 8, 9, 10, 11 पर्यंत, किंवा मला असं वाटतं 2002-3 पासून जरी सुरुवात केली तरी चालेल. राज ठाकरेंचं तुम्हाला भाषण आठवतंय का 2006चं? त्यावेळी त्यांनी मराठीचा मुद्दा उचलला होता आणि त्या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी पक्ष वगैरे स्थापन करून ते भाषण वगैरे देत होते. त्यावेळेला किंवा त्याच्या आधी 1 किंवा 2 वर्ष मला असं वाटतंय, तिथून हे परप्रांतीय किंवा हे तर उत्तर प्रदेश, बिहार इथली सगळी येणारी लोक, फक्त उत्तर प्रदेश आणि बिहार मधूनच लोक महाराष्ट्रात आली असं होत नाही किंवा असं नाहीये. छत्तीसगड असेल, सगळ्यात जास्त मायग्रेशन कुठून झालं ते तुम्हाला सांगतोय मी. पश्चिम बंगाल असेल, त्याच्यानंतर जी आपली नॉर्थ ईस्टची जी काही राज्य आहेत तिथून पण बऱ्यापैकी स्थलांतरण सगळे ती लोक इथं आलेली आहेत. मुंबईमध्ये बऱ्यापैकी ती पण लोक आहेत. त्यानंतर बाळासाहेबांनी जेव्हा उठाव लुंगी बजाव पुंगी हे जे काही काढलं, तेव्हा ही खालची जी साऊथची लोक होती ती देखील बऱ्यापैकी मुंबई शहरामध्ये त्यावेळेला वास्तव्यास होती. याचा अर्थ यांचा येण्याची आवक किंवा यांची येण्याची जी काही क्षमता होती ती जास्त कधी झाली? हे 2004-5 ते अगदी 2012, 13 किंवा 11 पर्यंत फार लोक ही आली. म्हणजे मुंबईमध्ये 45 ते 50% लोक या एवढ्या 7 ते 8 वर्षामध्ये. त्या 7 ते 8 वर्षामध्ये सत्ता होती काँग्रेसची आणि त्यावेळेला राज ठाकरे मराठीचा मुद्दा घेऊन बाहेर पडले होते, बरोबर की नाही? तुम्हाला आठवत असेल. तुम्ही 2006 ते 2014 पर्यंतच मी म्हणतो, त्याच्यानंतरच मी पुढे बोलतोच तुम्हाला. 2014 पर्यंतची राज ठाकरेंची भाषणं काढून बघा. त्यामध्ये त्यांनी सरळ विरोधक म्हणून काँग्रेसला समोर उभं केलंय आणि मराठीचं जे काही त्यांनी ते सगळं रान पेटवलं होतं, रिक्षा वगैरे जाळल्या होत्या, तुम्हाला माहिती असेल ते आंदोलन वगैरे सगळी, की जेव्हा बाहेरची सगळी लोक येत होती, जे आपटत होती, राज ठाकरे पूर्णपणे त्याच्यामध्ये झोकले होते. ते राज ठाकरे आपल्याला दिसत नाही, त्याचं मला दुर्दैव वाटतं, पण असो. ते राज ठाकरे त्यावेळेला काँग्रेसच्या विरोधात बोलत होते. त्यावेळेला शिवसेना, म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप हे विरोधकांमध्ये बसायचे. त्यावेळेला या मुंबईमध्ये टॅक्सी चालकांना, रिक्षा चालकांना परवाने कुणी दिले किंवा त्यावेळेला महानगरपालिका कोणाच्या हातामध्ये होती याचा जरा एकदा व्यवस्थित विचार केला तर मग हे आज जे काही प्रकरण आपण उकरून काढतायत नाही, हे लोक हे कशासाठी काढतायत ते सांगेनच मी तुम्हाला, पण ते काढायची गरज लागली नसती. त्यावेळेला राज ठाकरे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते की मराठी लोकांना परवाने द्या, मराठी रिक्षावाल्यांना परवाने द्या, मराठी टॅक्सीवाल्यांना परवाने द्या. कोणीही ऐकलेलं नाही. त्यावेळेला सत्तेत कोण होतं याचा जरा एकदा विचार करा. कारण त्यावेळेला देखील हे काँग्रेसची लोक, ते संजय निरुपम हे होते ना सगळे, त्यांना तेव्हा अध्यक्ष होते काँग्रेसची लोक. तेव्हा या सगळ्या उत्तर भारतीयांना यांना उरावर घेणारी हीच लोक होती, जे आज इकडे शिवसेनेत गेलेत, जे आज इकडे भाजपात गेलेत. मग सत्ता आली आपल्या देवेंद्र फडणवीसांची 2014ला सत्ता आल्यानंतर जी काही बाहेरनं येणारी लोक होती, त्यांची जी काही छोटी मोठी जी काही एक संख्या राहिली होती तिकडे, ती देखील या 2014, 15, 16, 17 पर्यंत इथं आली. आणि लॉकडाऊन मध्ये जेव्हा आपण पाहिलं की ती लोकसंख्या जेव्हा गावाकडे जायला वगैरे निघाली, आपण पाहिलं
असेल तेव्हा आपल्याला कळालं की अरे बापरे, तर अख्खं बिहार, उत्तर प्रदेश ही सगळं इथे येऊन बसलं, इतकी लोकसंख्या झाली. तोपर्यंत आपल्याला घंटा काही माहित नव्हतं. आता येऊया लॉकडाऊन पर्यंत. तुम्हाला मी सांगतो, लॉकडाऊनच्या नंतर ही येण्याची यांची संख्या संपली. हे ऑलरेडी येऊन गेले, सगळे भरून गेले इथं सगळं. ते आता येणारी लोक फार अगदी 10-15% असतील. पण 2018 पर्यंत, 19 पर्यंत सत्तेमध्ये, म्हणजे जोपर्यंत ही उद्धव ठाकरे जोपर्यंत काँग्रेस सोबत जात नव्हते तोपर्यंत मुंबईमध्ये सत्ता कोणाची होती? उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते, महानगरपालिका त्यांच्या हातात होती, देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणामध्ये होते. मग एवढ्या काळामध्ये तुम्ही टॅक्सी, रिक्षा परवाने त्या लोकांना का दिले? म्हणजे तुम्हाला गोष्ट समजली का? मी हे तुम्हाला एवढं कशासाठी रामायण महाभारत सांगितलं की 2004-5 पासून ते अगदी 2014 पर्यंत काँग्रेसने यांना पोहोचलं. 2014च्या नंतर अगदी 16, 17, 18, 19 पर्यंत, लॉकडाऊन पर्यंत भारतीय जनता पार्टीने या महायुती सरकारने यांना पोहोचलं. आज जे विरोधात आहेत ते त्यावेळेला सत्तेत होते, आज जे सत्तेत आहेत ते त्यावेळेला विरोधात होते. हे दोघेही तेवढेच कारणीभूत आहेत या सगळ्या गोष्टीला, जे आज विषय करतायत. आता त्यांना मराठी नाही बोलता आली, तुम्ही काय उखाडणार आहे त्यांची? काय तुम्ही करणार आहात त्यांचं? तुम्ही त्याला हाकलून लावणार आहात त्या लोकांना? नाही होऊ शकत. मग हे कशासाठी काढलं जातं? मी काल परवा मानखुर्दमध्ये गेलो होतो, तुम्ही पाहिलं असेल तर मानखुर्दमध्ये एक अनधिकृत झोपडपट्टीचा एक भाग तोडण्यात आला. मी जेव्हा तिथं गेलो तेव्हा अशा किती झोपडपट्ट्या, किती अनधिकृत लोक मुंबईमध्ये राहत आहेत ना. काँग्रेसच्या काळामध्ये त्यांना तोडलं, उलट काँग्रेसच्या काळामध्ये त्यांना बसवण्यात आलं. नॅशनल पार्क असो, जिथं जंगली सगळा भाग होता, रानाचा भाग होता, अभयारण्याचा भाग होता, तिथे देखील या काँग्रेसी लोकांनी घुसवून त्या सगळ्या डोंगर दऱ्यांवरती बघा तुम्ही काय झोपडपट्टी, त्या आसलपा, घाटकोपर, मालाड, तिकडेच्या बोरवली, दहिसर या आजूबाजूलाच्या सगळ्या, किंवा इकडून जर तुम्ही घेतलं सेंट्रल लाईन करून तरी मुलुंड, भांडूप, ठाणे, इकडून तुम्ही पाहिलं तर पूर्णपणे सगळं गचकरणं झालंय. त्या काँग्रेसच्या काळामध्ये या लोकांना आणलं, झोपडपट्ट्यांमध्ये बसवलं. राज ठाकरे, मी स्वतःच्या मनाचं सांगत नाही, राज ठाकरेंनी स्वतः आरोप केलेला आहे की जी पहिली उघडी मैदान होती, उघडी जागा होती, या सत्ताधाऱ्यांच्या काळामध्ये, म्हणजे तेव्हाच्या काँग्रेसच्या काळामध्ये यांना इथं आणून बसवण्यात आलं. हे अनधिकृत आहे. त्याच भाजपच्या काळामध्ये त्यांना पोचण्याचं काम केलं. आणि काल जेव्हा ती मानखुर्दचा तो एवढासा भाग तोडला ते मला समजलं की कुठल्या बिल्डरची जागा आहे प्रायव्हेट म्हणून ते तुटलं, नाही तर असं तुटलं नसतं. मग आज मुंबईमध्ये अशी किती अनधिकृत लोक राहत आहेत? हे बुलडोजर लावण्याची यांच्यात ताकद आहे का? नाही. मग हे राजकारण कसलं करतायत? कशासाठी राजकारण करतायत? हे भैये सांगतायत, आज सांगतायत भैये येऊन की आम्ही गेलो तर काय तुम्ही जगू शकत नाही. याच्या आधी काय साले आम्ही मराठी म्हणून जगलो नाही कधी? जा तुम्ही, आम्हाला गरज नाही कुणाची. असं पुन्हापासून काही राहत नाही, अडत नाही, काही नाही. पण हे राजकारण आता कशासाठी? मग हेच देवेंद्र फडणवीस सांगतायत की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमचं ध्येय आहे की 35 लाख झोपडपट्ट्यांना आम्ही घरं मिळवून देऊ. म्हणजे या सरेच्या माडाच्या माध्यमातून आम्ही त्यांना पक्की घरं मिळवून देऊ. त्या 35 लाख लोकसंख्येमध्ये किती लोकसंख्या आहे बाहेरच्यांची आणि किती लोकसंख्या मराठी माणसाची आहे याचा टक्का त्या फडणवीसांना जरा विचारा. त्या महापौरला जरा विचारा, ती बाई आहे ना महापौर, तिला विचारा जरा. तेव्हाचे विरोधक, आत्ताचे सत्ताधारी तेव्हाचे विरोधक, यांना मुंबई महानगरपालिका फक्त एकाच गोष्टीसाठी हातात पाहिजे, करोडो रुपये यांना मिळतात. कारण मुंबई महानगरपालिका म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, हे त्यांना माहिती आहे. म्हणून हे फक्त तेवढ्यासाठी झडतात, यांना बाकी काही घेणं देणं नाही. आजच्या घडीला भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या जागा बहुसंख्य ताकदीनं आल्यात. का आल्यात? कारण परप्रांतीयांचा टक्का, हिंदू परप्रांतीयांचा टक्का मुंबईमध्ये बऱ्यापैकी आहे. त्याच्यामुळे हे लोक यांना बाहेर काढू शकत नाहीत. मी फक्त तुम्हाला सांगतो, हा जो आत्ताचा मराठी आणि टॅक्सी बिक्सी काय जो विषय यांनी उकरून काढलाय ना, त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण असू शकतं मी म्हणतोय ते म्हणजे 35 लाख घरं द्यायची आहेत या भैया बियाना. हे आज काल आलेली लोक आहेत ना, त्यांना देखील घर सँक्शन होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे इतकी वर्ष राहणारा मुंबईकर, इथला मालवणी, कोकणी, विदर्भी, आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणूस ज्या मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये राहत होता ना, 20-30 वर्ष आपण राहिलो, आपल्या हाताला काय घंटा आला. आणि हे काल आलेले 5-6 वर्षापूर्वी आलेले भैये परप्रांतीय, यांना हे फडणवीस सरकार आणि ही सगळी लोक 35 लाख घरांच्या माध्यमातून इमारतींमध्ये घरं देत आहेत. आणि आम्ही काय करतोय? मराठी आलंच पाहिजे. अरे काय मराठी येऊन काय चाटायचं रे? मराठी मला ते समजत नाही त्या भाषेची गोष्ट काय. आम्ही मूळ विषयांकडे वळणार आहोत का? नक्की काय होतंय? 35 लाख घरांमध्ये किती मराठी माणसांना घरं मिळत आहेत? आज एवढे आमदार, आम्ही मुंबईतले स्थानिक आमदार का नाही या सारखी प्रकल्प इतक्या वेगाने कधी चालला? आज त्यांना चालू करायचं का? आज सत्ता आली हातात. देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे आज सत्ता आली. 5 वर्षामध्ये जर आपण घरं या सगळ्या गोष्टी मिळवून दिल्या, मतदान फिरणार, एवढं लक्षात ठेवायच्या मग फार मोठी राजकीय खेळी आहे. 35 लाख नाही, त्याच्यापेक्षा जास्त झोपडपट्ट्या मुंबईमध्ये आहेत. पण तुम्हाला आकडा व्यवस्थित सांगितला जात नाहीये की आम्ही नक्की काय प्रक्रिया राबवतोय, कोणाकोणाला घरं दिली जात आहेत, कोणाकोणाला वगळलं जात आहे, कोण अनधिकृत आहे, कोण अधिकृत आहे, सांगितलं जात नाही. हे सगळं फक्त त्यांच्या वोट बँकसाठी चालतं. कुठला आमदार आहे, त्याच्याकडे पशी कोणती वोट बँक आहे, किती अनधिकृत आहे, किती अधिकृत आहे, त्याला अधिकृत कशी करता येईल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतायत. कारण भारतीय जनता पार्टीला मुंबईसारखी महानगरपालिका हातातून सोडायची नाहीये त्यांना. कारण ते आता पैशाचं साधन आहे सगळ्यात मोठं. ते मुंबई महानगरपालिका हातात ठेवायचीच, ती सोडायची नाही. बाकी काय होईल ते होईल. एकनाथ शिंदेच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी राग आहे की आपल्याला आतापर्यंतची शिवसेनेची सत्ता याने उलथवून लावली आणि आपलाच आज काहीच चालत नाहीये. कालचा रिक्षा टॅक्सीचा मुद्दा, मला या गोष्टीसाठी राग आला किंवा या गोष्टीसाठी राजकारण नाही, निवडणूक नाही, काय नाही, मराठी आलं पाहिजे, निश्चित आलं पाहिजे, ती गोष्ट सोडून द्या, गाऊन येते. असे कितीतरी भैये मराठी बोलतात. कालच राज ठाकरेंच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी सांगितलं की इथला मराठी बोलणारा गुजराती आमचा गुजराती. प्रश्न तो नाहीये, प्रश्न हा आहे की ह्या गोष्टी का उकरून काढल्या जातात आणि मूळ विषयांपासून भरकटवलं जाते. का नाही
झोपडपट्ट्या तोडल्या जात। उद्धव ठाकरेंच्या घराच्या बाहेर ते बहिरामपाडा 15 स्टेशनच्या बाहेर सांगतायत की आम्ही मोकळं करू, चकाचक करू। काय आहे, पत्र्याची घरं असणारी तुम्ही अधिकृत घरं समजताय? त्या ब्रिजच्या खालती राहणारी लोक त्यांना अधिकृत समजताय तुम्ही? कोण आहेत ती? इतक्या वर्षामध्ये नाही तोडू शकला तुम्ही? हे फडणवीस सरकार देखील आता तोडू शकत नाही? कशाला लोकांना भरकडताय? ही तिसरी मुंबई, चौथी मुंबई, नवी मुंबई, किती मुंबया काढताय? कोणासाठी काढताय? कोण येत आहेत ही लोक? कशासाठी येत आहेत ही लोक? या मूळ विषयाकडे आम्ही लक्ष देतोय का आम्ही लक्ष? आज आम्ही मराठी बोंबलणारे पोटतिडकीने शहराच्या बाहेर गेलो की आम्ही मराठी विसरून जातो, गावाखेड्याकडे गेलो की आम्ही मराठी विसरून जातो। अरे एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढी शहरामध्ये या लोकांची संख्या ना, आज तेवढीच खेडोपाड्यांमध्ये यांची संख्या वाढायला लागली। मी ओरडून सांगतोय की स्थानिक धंदे यांच्या हातात गेलेत। आज तुमच्या गावाखेड्यांमध्ये तुमचं फॅब्रिकेशनचं काम असो, तुमचं बाकी सगळ्या घरं बांधा बिल्डिंग मटेरियल असो, बाकी सगळ्या गोष्टीमध्ये जिथे मारवाडी घुसलेत ना, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्रासदायक ठरतील। त्यांना जागा देणारे आपले, त्यांना घरं बांधून देणारे आपले। कोकणामध्ये तर विला बांधतात आणि म्हणतात या 2 घंट्यामधला सुंदर विला विकत घ्या, अख्खा कोकण विकत चाललंय। आम्ही या मूळ विषयाकडे लक्ष देणार नाही आली त्या भैयाला भाषा, आपलं काय बंद होणार आहे? सांगा मला, काय बंद होणार आहे? हे राजकारणी असे आहेत, हे जेव्हा सत्तेत असतील तेव्हा यांना कुरवळतात, विरोधात गेले की यांच्यावरती आक्षेप घेतात। हे राजकारण चाललंय। मग का नाही तुम्ही त्यावेळेला, का नाही? तुमच्यात दम नव्हता का? त्यांचा परवाना न देण्याचा तुमच्यात दम नव्हता? आज तुमच्यात दम आहे का? आज तुमच्यात दम असेल ना, दम या परप्रांतीयांचा, ज्यांना मराठी बोलतात ना, इंटरव्ह्यू घ्या 1 to 1 प्रत्येकाच्या आणि चला त्यांचा रद्द करून टाका परवाना। नाही ना, तुला मराठी बोलतात बाजूला निघ, आहे का यांच्यात दम? नाही करू शकत, हे करू शकत नाही। हे फक्त राजकारण चालू, याच्या मागे फार मोठी कुठली तरी गोष्ट लपवली जाते की घरांची तर नाहीये ना, झोपडपट्टी हे जे काही चाललंय त्यांचं सर्वे, या सगळ्या गोष्टी म्हाडा बेडाला उतरवल्या आणि सारे बिसारे जे काही वेगानं काम करत सुटले, बिल्डरांच्या मागे लागतात, झोपडपट्ट्यांमधून लोकांना हटवून घरांमध्ये बिल्डिंगमध्ये आणायचं आहे, काय त्यांचा हे चाललंय ना, 35 लाख 35 लाख चाललंय ना, कुटुंबांना आम्ही घर देऊ, याच्या मागे फार मोठं षडयंत्र असू शकतं, फार मोठं षडयंत्र असू शकतं। या विषयापासून कुठेतरी भरकटवायचं आणि या सगळ्या गोष्टी करायच्या जेणेकरून या लोकांच्या लक्षात येऊ नये। मग आज तुम्ही मराठीचा मुद्दा घेऊन एकनाथ शिंदे यांचे मंत्री बाहेर निघतायत ना, आणि देवेंद्र फडणवीसांचे, मग तेव्हा राज ठाकरे बोलत होते तेव्हा त्यांना तुम्ही चुकीचं का समजत होता? त्यांना तुम्ही चुकीचं काम म्हणत होता? त्यावेळेला ते योग्य करत होते। मग तेव्हा जर राज ठाकरेंनी फोडले असते ना हे सगळे रिक्षा आणि टॅक्सीवाले, तर हे भडवे आले नसते आज इथं। मुद्दा मी विसरत चाललोय। जरा नवी मुंबईमध्ये या, मुंबई सोडून बाहेरच्या याच्यामध्ये जा। आज तिथल्या स्थानिक गावकरी कष्टकरी आज पूर्णपणे धुळीच मिळालाय। तिसरी मुंबई जी म्हणताय ना, जा कधीतरी फिरा त्या सगळ्या भागामध्ये, बघा जाऊन तिथं काय अवस्था आहे त्या स्थानिक लोकांची, आपल्या मराठी माणसाची। जमिनी विकणारे आपलेच, विकत देणारे आपलेच, एजंट देखील आपलेच, सगळे हरामखोर आपलेच। आपण यांना दोष देतोय, यांना दोष देण्यात काही अर्थ नाही। यांना जागा मिळाल्या, वाव मिळाला म्हणून ते इथं आले। हे राजकारणासाठी फक्त पोळ्या भाजणार आणि बाकी सगळ्या गोष्टी करणार। एकनाथ शिंदेचे मंत्री सांगतायत, हे एकनाथ शिंदेचे मंत्री, की मराठी आला पाहिजे, सक्तीची करा, सक्तीची। एवढा पुळका आहे मराठीच्या विषयी। मग नवीन महाबळेश्वरच्या एकनाथ शिंदेनी प्रोजेक्ट काढलाय नवीन महाबळेश्वरचा, तिथे एजंट घुसून जमिनी विकतायत। या नवीन महाबळेश्वरमध्ये जमीन घ्या, म्हणजे अख्खा सह्याद्रीचा पट्टा विकण्यासाठी काढला एकनाथ शिंदेंनी। त्यांना कुठलं मराठीचं एवढं वावगं झालं किंवा कधीपासून त्यांना एवढं आवड निर्माण झाली? मुंबई शहर आलं की मराठीने या मुद्द्याला फक्त हात घालायचा, बाहेर काय चाललंय आम्हाला माहितीच नाही। आज त्या सह्याद्रीचा भाग जो आहे, आज अभयारण्य तिथं आहेत, सेन्सिटिव्ह भाग आहे, तिथं नवीन महाबळेश्वरच्या नावाखाली जमिनींचा बाजार, काळा बाजार उडवून टाकलाय, काळा बाजार। डोंगर विकत घेतलेत आणि आम्ही इथं टॅक्सी रिक्षा करत बसलोय। तो येतोय त्यांना पैसे कमवावे, त्याच्याबद्दल वाद नाही। आपली काही मराठी माणसं बाहेर जगात कुठेच नाहीत का महाराष्ट्र सोडून? नाहीच का? कुठेच नाहीत का महाराष्ट्र सोडून? पण मूळ विषयापासून भरकटवलं जाते, मराठी माणसांना तिथून बाजूला काढलं जाते। व्यवस्थित विषय समजून घ्या, मला काय सांगायचंय। मी या भाषेच्या आणि याच्या गोष्टीच्या विरोधात नाही। भाषा असते जी शिकली की येते। अरे कितीतरी असे भैये, परप्रांतीय, गुजराती, पारसी असे कितीतरी लोक आहेत अस्खलित मराठी बोलतात, ज्याला शिकायचं शिकतो। आपण मराठी आहोत, आपल्याला किती बाहेरच्या आजूबाजूच्या भाषा येतात। तमिळ तर आपण शिकूच शकत नाही, फार 1% पण लोक नसतील ज्यांना तमिळ वगैरे खालच्या साऊथच्या भाषा येत असतील, नाहीच येत। अवघड आहे ते भाषा शिकणं सोपी गोष्ट नाहीये। हिंदी मराठी थोडीशी साम्यवादी भाषा आहे थोडेफार शब्दांची, त्याच्यामुळे ती आपल्याला जमून जाते। ती देखील लोक बऱ्यापैकी तुटकं मुटकं पण मराठी बोलतात, नाही असं नाही। पण आपली किती लोक मराठी बोलतात मला सांग? त्यांच्याशी बोलताना फार कमी लोक। आपण हिंदीतनं सुरुवात करतो, इथून आपली सुरुवात आहे। विषयाला व्यवस्थित गांभीर्यानं समजून घ्या, व्यवस्थित। आज या लोकांना 35 लाख लोकांना SRA मधून घरं मिळतात, याचा अर्थ आपण मराठी म्हणून मूर्ख आहोत। चुत्या बनवल्या सगळ्या लोकांनी इतकी वर्ष आपल्याला, इतक्या झोपडपट्ट्यांमध्ये राहून आपण आयुष्य गेल्या, आपल्या पिढ्या गेल्या झोपडपट्ट्यांमध्ये, ते वनैयाला जाग आली। पण आज यांची मतदान वाढलं, आज यांची वोटिंग वाढली, म्हणून हे जागे झालेत 35 लाख घरं देण्यासाठी। याच्याकडे आपण मराठी माणूस म्हणून कधी पाहणार आहोत का रे बाबांनो? आज किती नोकऱ्या महानगरपालिकांमध्ये या ठिकाणी बाकीच्या सगळ्या ठिकाणी लागतायत, किती लोक आपल्या लोकांना मोठं करतायत मराठी म्हणून। आपली युनिटी किती आहे, आपली एकता किती आहे? आज आपण आपली गावं घरं सगळे विकून सातबारे कोरे करतोय, यांच्या नावावरती देतोय। चूक कोणाची रे बाबांनो? आपली आहे का त्यांची आहे? या विषयाच्या जरा खोलावरती आपण जाणार आहोत की नाही कधीतरी? का आपण नुसतं फक्त ह्या मला गोष्ट समजत नाहीत की घाणेरडी काही लोक आहेत नाहीत की घाणेरडी, ज्यांना हे राजकारण करावं असं वाटतं, त्यांना मुद्दाच मुळात म्हणजे समजत नाही। मराठी म्हणजे असं काय ते दाखवतात की जसं काय तिच्याला ह्यानंच मराठीचा शब्दकोश काढून लिहिलाय। आम्ही मूळ विषयाच्या मूळ खोडावरती घाव घालू शकत नाही ना, तोपर्यंत आम्ही मुंबईमध्ये मराठी म्हणून राहू शकत नाही।
बघा 25 वर्ष कुणाची सत्ता होती आणि त्याच सत्तेच्या काळामध्ये मराठी माणूस बाहेर फेकला गेला. का फेकला गेला, कशासाठी फेकला गेला? मी शिवाजीराजे भोसले बोलतो पिक्चर तुम्ही पाहिला असेल. कुठल्या काळामध्ये आलो? भाजपचं सरकार होतं तेव्हा. कुठलं सरकार होतं? कोणी आणलं? का ते चित्रपट आले? का राज ठाकरेंनी मराठीच्या विषयावरती इथपर्यंत अगदी भसावरडून बोलत होते? तो काळ बघा ना जरा, मग तुम्हाला समजेल कोणाची सत्ता होती, कोणी काय कांड केले. आज जे टीका करतात, आज या विषयावरती बोलतायत, ते सगळे या सगळ्या गोष्टीचे कारणीभूत होते. एवढं लक्षात असू द्या. विषय फार मोठा बोलण्यासारखे. मी म्हटलं ना, माझ्याकडून काय राहिला असेल, चुकला असेल, थोडंफार काहीतरी इकडे तिकडे झालं असेल, कमेंटमध्ये तुम्ही सांगा. विषय काढा, पटवा, ते काहीतरी करा, पण ही मुंबई साफ झाली पाहिजे. अनधिकृत लोकांना मुंबईमध्ये घरं मिळता कामा नयेत, या मताचा मी आहे. मग तो मराठी असो नाही तर कोणी असो, अनधिकृत लोकांना घरं मिळता कामा नयेत. आपला मराठी अनधिकृत टक्का फार कमी आहे, फार म्हणजे 1-2 टक्क्याचा आहे. पण बाहेरनं आलेली बंगाली, बापली ती तुमची रोहिंग्या फिंग्या, ही सगळी लोक, ही भय्ये बिये कितीतरी अनधिकृत येऊन डोंगरा दऱ्यांवरती राहत आहेत. याच्यावरती फक्त या सरकारने थोडासा आसूड ओढावा आणि आपण मराठी म्हणून याच्यावरती लक्ष द्यावं, एवढंच मला फक्त सांगणं आहे. आणि राहिला प्रश्न या टॅक्सी रिक्षा चालकांचा, तुम्हाला मराठी शिकायला काही जड जात नाही. भाषा शिकायची, तुमचे काही मानेवर सुरी देऊन कोण कापत नाहीये तुम्हाला. 2 शब्द नमस्कार काय जे मराठी असेल ते बोललात तरी बस झालं. काय तुम्हाला कोणी काही हे करत नाहीये. आणि हे विनाकारण जे राजकारण काढलं जाते ना, त्याच्या मागे काहीतरी शोधा. निश्चित काहीतरी काळबेर आहे. मला त्याची शंका येते, त्याचा वास येतोय. एवढंच फक्त सांगतो आणि तुमची रजा घेतो. जय महाराष्ट्र.